हॅलो स्टुडंट्स, आपण सध्या वेव ऑप्टिक्स अभ्यासत आहोत. आत्ताच्या तासाला आपल्याला MCQ सॉल्व करायचे आहेत. ते टायटल आहे थिअरी ऑफ इंटरफरन्स बँड्स. बघा प्रश्न क्रमांक 92 बघा. द ऑप्टिकल पाथ डिफरन्स बिटवीन द टू लाईट वेव्ज अरायव्हिंग ॲट ए पॉईंट ऑन द स्क्रीन इज. ऑप्टिकल पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला विचारला आहे. आपण अभ्यासला आहे आत्ताच या अगोदरच्या तासाला की स्मॉल एक्स इंटू स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी म्हणजे पाथ डिफरन्स. किंवा आपण हाच फॉर्म्युला अभ्यासताना एक्सऐवजी सिम्बॉल वाय पण असू शकतो असा अभ्यासला आहे. वाय इंटू स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. ऑप्शन ए हेचं उत्तर आहे. पुढे 93. The distance of nth bright fringe from the center of the interference pattern is. ब्राईट फ्रिंज म्हटलं आहे म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे आणि मग nth ब्राईट फ्रिंजचं सेंटरपासूनचं अंतर हेच उत्तर परत ऑप्शन ए आहे. xn इज इक्वल टू. ॲक्च्युली आपण अभ्यासताना अशी रचना केली होती n लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी आणि आपण ह्याला ब्रॅकेट केला होता पास. तेच आहे या ऑप्शन एमध्ये. मांडणी वेगळी कॅपिटल डी अपॉन डी इंटू एन लॅम्बडा म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन ए. 94. द डिस्टन्स ऑफ nth मिनिमा फ्रॉम द सेंटर ऑफ द इंटरफरन्स पॅटर्न इज. आता मिनिमा म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सला आपण अंतर सेंटरपासूनचं अंतर आहे. ऑप्शन बी हे उत्तर आहे. 2n-1 अपॉन 2 इंटू लॅम्बडा डी अपॉन डी ह्या भाषेत आपण अभ्यासलेला होता. तोच फॉर्म्युला आहे इथं. हा जो बॉक्स दिसतोय त्याच्यामध्ये 2n-1 अपॉन हे 2 इंटू लॅम्बडा डी अपॉन डी. दिस इज द डिस्टन्स ऑफ nth मिनिमा फ्रॉम द सेंटर ऑफ द इंटरफरन्स. नेक्स्ट 95. The optical path difference at a point on the screen which is equidistant from the sources is. आता स्क्रीनवरचा एक पॉईंट आहे असं म्हटलं आहे आणि तो पॉईंट दोन सोर्सपासून सारख्या अंतरावर आहे. इक्विडिस्टन्स. पाथ डिफरन्स म्हणजे तर अंतराची वजाबाकी आहे. दोन्ही अंतर सारखे आहेत म्हणजे पाथ डिफरन्स हा इथं का असला पाहिजे 0. ऑप्शन ए हे त्याचं उत्तर आहे. पुढं जाऊयात. नेक्स्ट MCQ 96. द डिस्टन्स बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह ब्राईट बँड इज कॉल्ड ॲज फ्रिंज विड्थ. आपण फ्रिंज विड्थची व्याख्या अभ्यासलेली आहे आणि म्हणून उत्तर आहे ऑप्शन डी. द डिस्टन्स बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह ब्राईट बँड इज कॉल्ड ॲज फ्रिंज विड्थ. आपण ह्याचा सिम्बॉल एकतर W घेणार आहोत किंवा बीटा असं म्हणणार आहोत. आणि मग त्याचा फॉर्म्युला काय असतो ते पुढच्या प्रश्नात आहे. 97 मध्ये काय फॉर्म्युला आहे बघा. डिस्टन्स बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह डार्क बँड इज गिव्हन बाय. आता इथे अगोदरच्या प्रश्नात एनी टू ब्राईट बँड म्हटलं होतं. स्टुडंट हे लक्षात घ्या, इंटरफरन्समध्ये दोन लगतच्या ब्राईट बँडमध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर दोन लगतच्या डार्क बँडमध्ये आहे. म्हणजे डिस्टन्स बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह ब्राईट बँड इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह डार्क बँड. त्यालाच आपण फ्रिंज विड्थ असं म्हणणार आहोत आणि त्याचा फॉर्म्युला आहे बीटा इज इक्वल टू कॅपिटल डी अपॉन डी इंटू लॅम्बडा. किंवा आपण अभ्यास असताना याला असं लिहिलं होतं लॅम्बडा डी अपॉन लॅम्बडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. तोच फॉर्म्युला आहे आणि म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन ए. पुढचा प्रश्न बघूयात. 98. इन इंटरफरन्स ऑफ लाईट बँडविड्थ इज. आता बँडविड्थचा फॉर्म्युला तर आता इथं आपल्याला दिसतोच आहे. मग त्याचं विश्लेषण दिले. पहिला ऑप्शन काय म्हणते बघा.
डिरेक्टली प्रपोर्शनल टू वेवलेंथ आहे. बीटा डिरेक्टली प्रपोर्शनल टू लॅम्बडा आहे. दुसरं ऑप्शन बघा, डिरेक्टली प्रपोर्शनल टू द डिस्टन्स बिटवीन स्लीट अँड स्क्रीन, की ज्याला आपण कॅपिटल डी म्हटलं आहे. हे पण बरोबर आहे, कारण कॅपिटल डी हा न्युमरेटरलाच आहे. तिसरं ऑप्शन बघा, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द डिस्टन्स बिटवीन द स्लिट्स. डिस्टन्स बिटवीन द स्लिट्स म्हणजे स्मॉल डी, तो छेदस्थानी म्हणजेच इन्व्हर्सली प्रपोर्शनल, हे पण बरोबर आहे. आणि म्हणून याचं उत्तर आहे ऑल ऑफ दीज. सर्व ऑप्शन्सवरचे बरोबर आहेत. आपण चर्चा करताना आत्ता हे अभ्यासलं पण होतं पहा. बीटा डिरेक्टली प्रपोर्शनल टू लॅम्बडा, बीटा डिरेक्टली प्रपोर्शनल टू कॅपिटल डी आणि बीटा इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्मॉल डी, तेच इथं शब्दात दिलेलं आहे. आणि म्हणून ह्याचं उत्तर आहे ऑप्शन डी, ऑल ऑफ दीज. पुढचा प्रश्न 99. बँडविड्थ ऑफ फ्रिंजेस इज इंडिपेंडंट ऑफ. ती कशावर अवलंबून नाही. त्यासाठी ती कशावर अवलंबून आहे ते आपल्याला बघावं लागेल. इथं आपण पाहिलं बीटा इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू लॅम्बडा, म्हणजे ती लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ ऑफ लाईटवर अवलंबून आहे. बीटा डिरेक्टली प्रपोर्शनल टू कॅपिटल डी म्हणजे फ्रिंज विड्थ सोर्स आणि स्क्रीन या अंतरावर अवलंबून आहे. इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्मॉल डी म्हणजे दोन सोर्सेसमधल्या अंतरावर अवलंबून आहे. म्हणजे ह्या तीन गोष्टीवर अवलंबून आहे, लॅम्बडा, कॅपिटल डी आणि स्मॉल डी. त्याच्या आधारे काय येतं आहे उत्तर बघा. मग इज इंडिपेंडंट ऑफ, पहिलं उत्तर आहे वेवलेंथ. नाही, वेवलेंथवर तर अवलंबून आहे. ज्याच्यावर अवलंबून नाही हे शोधायचं आहे. डिस्टन्स बिटवीन द टू सोर्सेस ह्याच्यावर अवलंबून आहे, आपल्याला नसणार उत्तर शोधायचं आहे. डिस्टन्स बिटवीन द स्लिट अँड स्क्रीन नाही. आणि ऑर्डर ऑफ फ्रिंज, हां हे इथं आपलं उत्तर. ऑर्डर ऑफ फ्रिंज याचा अर्थ त्या फ्रिंजचा नंबर कितवा आहे, पहिला फ्रिंज आहे का दुसरा फ्रिंज आहे ते महत्त्वाचं नाही, कारण इथं सर्व फ्रिंजेसची विड्थ ही सारखीच आहे. आणि म्हणून बँडविड्थ ऑफ फ्रिंजेस इज इंडिपेंडंट. बँडविड्थ कशावर अवलंबून नाही, तर त्याचं उत्तर आहे ती कितव्या नंबरचा बँड आहे, म्हणजे ऑर्डर ऑफ फ्रिंज याच्यावरती अवलंबून नाही आहे. पुढं जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन 100. In interference of light, beta is fringe width. The distance of nth maxima from the center of the interference is. आत्ता आपण हे डिस्टन्स पाहिलं, पण हे बीटाच्या भाषेत आता विचारलं आहे पहा. आपण आत्ता हे डिस्टन्स किती पाहिलं होतं, एक्स. डिस्टन्सला आपण एक्स म्हणूयात. एक्स एन इज इक्वल टू एन इंटू लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी, आणि हा ब्रॅकेट म्हणजेच बीटा आहे. आणि म्हणून याचं उत्तर आहे एक्स एन इज इक्वल टू एन बीटा, ऑप्शन ए. पुढचं उत्तर घेऊयात. 101 बघा. इन इंटरफरन्स ऑफ लाईट बीटा इज द बँडविड्थ. द डिस्टन्स ऑफ nth मिनिमा फ्रॉम द सेंटर ऑफ द इंटरफरन्स इज. आता मिनिमा म्हटलं आहे पहा. अगोदरच्या प्रश्नात मॅक्झिमम होता, मिनिमाचं उत्तर ऑप्शन बी येत आहे पाहे. 2n-1 अपॉन 2 इंटू बीटा. इथं बीटा अपॉन 2 लिहिलं आहे, त्या दोन्हीचा अर्थ एकच होतो. आणि आपण आत्ता पाहिलं होतं पहा, चर्चा केलेली आहे याच्या अगोदरच्या पिरियडला. 2n-1 अपॉन 2चं उत्तर क्विक काढता येतं, यांची किंमत माहीत असेल तर. n 1 असेल तर हा जो पार्ट आहे याचं उत्तर आहे 0.5. 2 असेल तर 1.5, 3 असेल तर 2.5. प्रत्येक वेळेस 0.5 वजा करून हे उत्तर येतं. हे डिस्टन्स बीटाच्या भाषेत आहे, म्हणजे फ्रिंज विड्थच्या भाषेत आहे. पुढचा प्रश्न घ्या. 102. वेव्ज फ्रॉम डिफरंट सोर्सेस ओव्हरलॅप नियर ए पर्टिक्युलर पॉईंट. द ॲम्प्लिट्यूड्स अँड फ्रिक्वेन्सीज of the two waves are same. Ratio of intensity when the two waves arrive in same phase to that when they arrive 90 degree out of phase is. स्टुडंट इथं रेशो दिला आहे. एकदा दोन वेव्ज एकत्र येताना इन फेजमध्ये आहेत आणि एकदा 90 डिग्री आउट ऑफ फेजमध्ये आहेत.
त्यावेळेसची इंटेन्सिटी किती, तो रेशो विचारला आहे. पण एक गिव्हन काय आहे, दोघांचे ॲम्प्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी सारखे आहेत. म्हणजे इथं गिव्हन आहे A1 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू, आपण थोड्या वेळ त्याला ए म्हणू, दोघांचे ॲम्प्लिट्यूड सारखे आहेत. आणि इंटेन्सिटी 2 वेळा विचारले, एकदा इन सेम फेजमध्ये आहेत आणि एकदा 90 डिग्री आउट ऑफ फेजमध्ये आहेत. स्टुडंट, याचं उत्तर 2:1 येत आहे. कसं येतं ते आपण नेक्स्ट स्क्रीनवरती जाऊन पाहणार आहोत. पण ते पाहताना लक्षात ठेवा, A1 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू A, आणि एकदा इंटेन्सिटी इन फेजमध्ये असताना काढायचे, एकदा 90 डिग्री आउट ऑफ फेजमध्ये असताना काढायचे, आणि मग रेशो किती येतो ते बघायचं आहे. पुढं जाऊयात. हे तर सोल्युशन आहे, पाहे सोडवलेलं आहे. सेम फेज डिफरन्स, सेम फेजमध्ये असताना त्यांच्यातला फेज डिफरन्स 0, फेज डिफरन्स 0, मॅक्झिमम इंटेन्सिटी इन फेजमध्ये असताना मॅक्झिमम इंटेन्सिटी असते, आणि इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आहे I1 प्लस I2 प्लस अंडररूट I1 I2 इंटू 2 कॉस ऑफ α1 मायनस α2. α1 मायनस α2 म्हणजे फेज डिफरन्स आहे. इथं फेज डिफरन्स 0 घ्या म्हटलं सुरुवातीला, म्हणजे कॉस ऑफ 0 1 आलं. परत I1 इज इक्वल टू I2 आहे, ते घेतलं तर I1च्या ऐवजी परत फक्त I येईल, I2च्या ऐवजी फक्त I येईल, आणि अंडररूट I1 I2च्या ऐवजी I इंटू I म्हणजे I², त्याचा स्क्वेअर रूट काढला की I येईल. 2 कॉस α1 मायनस α2चं उत्तर फक्त 2 येईल. आणि मग इथं शिल्लक काय राहिले दाखवले पहा, I प्लस 2I, आणि उत्तर येतं 4I. म्हणजे सेम फेज डिफरन्स असताना इंटेन्सिटी किती आली, 4I एवढी आली. त्यासाठी फॉर्म्युला कुठला वापरला आहे लक्षात घ्या. आपण रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड A² इज इक्वल टू A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस ऑफ 5 असा अभ्यास केलेला आहे. हा A1 म्हणजेच I1 आला पहा, A2 म्हणजेच काय आला, I2 आला, प्लस A1 A2 इथं स्क्वेअर नाही म्हणून इथं काय लिहिलं आहे, I1 I2 लिहिलं आहे पहा, आणि इथं 2 कॉस ऑफ 5 तसाच आहे. त्या अनुषंगानं हा फॉर्म्युला तयार झाला. आणि मग Imax इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस अंडररूट I1 I2 कॉस ऑफ 2 कॉस ऑफ α1 मायनस α2, आणि सेम फेजला फेज डिफरन्स 0 असताना उत्तर आलं 4I. आता फॉर फेज डिफरन्स 90, म्हणजे इथं कॉस ऑफ 90 घ्यावा लागेल. कॉस ऑफ 90 0 असतो, आणि म्हणून ही टर्म 0 झाली पाहिजे. मग राहिलं काय, I1 प्लस I2, पण ॲम्प्लिट्यूड सारखे आहेत, म्हणजे I1 इज इक्वल टू I2 इज इक्वल टू, थोड्या वेळा आपण I म्हटलं तर उत्तर आलं 2I. आता ह्या दोघांचा रेशो विचारलेला आहे या ठिकाणी काय विचारलं, ह्या दोघांचा रेशो विचारला आहे, आणि म्हणून इथं म्हटलं 10 Imax अपॉन I मिनिमम इज इक्वल टू 4I अपॉन 2I, आणि उत्तर आलं 2:1. आपण आत्ताच मागील स्क्रीनवरती हा प्रश्न वाचला होता, आणि त्याचं उत्तर 2:1 असं पाहिलं होतं. ते कशा प्रकारे आलं ते इथं पाहिलं आहे. स्टुडंट, इथं लक्षात ठेवा, ॲम्प्लिट्यूडच्या फॉर्म्युल्यावरून इथं नवीन फॉर्म्युला समोर येतो आहे, तो म्हणजे Imax किंवा रिझल्टंट इंटेन्सिटी IR म्हणू आपण. IR इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस अंडररूट I1 I2 इंटू 2 कॉस ऑफ α1 मायनस α2. α1 मायनस α2 म्हणजे फेज डिफरन्स. पुढं जाऊयात. पुढचा प्रश्न घ्या, 104 नंबरचा. इन इंटरफरन्स विथ 2 कोहेरंट बीम्स ऑफ लाईट द फ्रिंज विड्थ इज. हा आत्ता पण पाहिला आहे, पण वेगळ्या भाषेत पाहिलं होतं, कशावर अवलंबून नाही असं पाहिलं होतं आपण. आता इथं प्रपोर्शनल असं म्हटलं आहे. ह्याचं उत्तर ऑप्शन ए आहे.
आपण आत्ता अभ्यासल्यामुळे डायरेक्ट सांगू शकतो प्रोपोर्शनल टू द वेवलेंथ. आपलं सिनॉप्सिस चांगल्या प्रकारे अभ्यासलेलं असेल, ते चांगलं मुखोद्गत केलं असेल, तर प्रश्न वाचल्याबरोबर त्याचं उत्तर काय असू शकतं ते आपल्या जिभेवर येतं. पहा, इथं तसंच झालं. इन इंटरफरन्स विथ टू कोहेरंट बीम्स ऑफ लाईट द फ्रिंज विड्थ इज प्रपोर्शनल टू द वेवलेंथ. दुसरे ऑप्शन चेक करूयात. इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू वेवलेंथ हे चुकीचं आहे. प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द वेवलेंथ हे चुकीचं आहे. इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द वेवलेंथ हे चुकीचं आहे. आणि म्हणून करेक्ट उत्तर आहे ऑप्शन ए. पुढचा प्रश्न बघूयात. 105. इन यंग्स एक्सपेरिमेंट द सेपरेशन ऑफ स्लिट्स इज मेड 2 times. द फ्रिंज विड्थ विल बिकम. आधी ते काय केलं आपण? सेपरेशन ऑफ स्लिट्स इज मेड 2 times. म्हणजे बदल काय केला बघा स्टुडंट्स. फ्रिंज विड्थ विचारली आहे म्हणून आपण अगोदर फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला लिहूयात. लॅम्बडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी इज इक्वल टू बीटा म्हणजे फ्रिंज विड्थ. आता त्याच्यात बदल काय करायचा आपल्याला? सेपरेशन ऑफ द स्लिट्स इज मेड 2 times. सेपरेशन ऑफ द स्लिट्स इज मेड 2 times. सेपरेशन ऑफ द स्लिट म्हणजे स्मॉल डी. म्हणजे हा स्मॉल डी आहे तो सुरुवातीला डी असेल तर नंतर किती करायचा आहे? दुप्पट करायचा आहे. म्हणजे नंतर फ्रिंज विड्थ बदललेली असेल. नंतरची जी फ्रिंज विड्थ आहे त्याला आपण बीटा डॅश असं म्हणूयात. आणि मग बीटा डॅश बरोबर उत्तर येईल लॅम्बडा डी अपॉन 2D. अगोदरच्या नंतर हे दुप्पट झाली. आणि मग प्रश्न काय झाला बघा, पहिल्याची तुलना केली म्हणजे बीटा आणि बीटा डॅशची तुलना केली तर बीटा डॅश हा पहिल्यापेक्षा अर्धा आला. इथं भागिले 2 आलं. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन ए, हाफ. काय प्रश्न आहे परत एकदा बघा. इन यंग्स एक्सपेरिमेंट द सेपरेशन ऑफ द स्लिट इज मेड 2 times. द फ्रिंज विड्थ विल बिकम. म्हणजे आपण 2 सोर्सेसमधलं अंतर दुप्पट केलं की फ्रिंज विड्थ अर्धी होते. आणि ते बरोबर आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. जेवढं वाढलं तेवढं त्याच्याप्रमाणे ते कमी होणार. आणि म्हणून याचं उत्तर आहे हाफ. पुढचा प्रश्न बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन 106 पहा. इन यंग्स एक्सपेरिमेंट द रेशो बिटवीन द इंटेन्सिटी ऑफ ब्राईट अँड डार्क फ्रिंजेस इज 9:1. दिस मीन्स रेशो इंटेन्सिटीचा दिलेला आहे आणि त्याचा अर्थ काय तर आपण ऑप्शन चेक करूयात. म्हणजे आपल्याला कोणत्या दिशेनं जायचं ते कळतं आहे. पहिला ऑप्शन आहे द इंटेन्सिटीज ॲट द स्क्रीन ड्यू टू द स्लिट्स आर 5 units ईच. आपल्याला उत्तर कोणतंही माहीत नाही, आपल्याला काय शोधायचं आहे ज्यावरून ते शोधायचं आहे. द इंटेन्सिटीज ॲट द स्क्रीन ड्यू टू द 2 slits आर 4 units and 2 units. The amplitudes are in the ratio 1:3. Amplitudes are in the ratio 2:1. आता स्टुडंट आपल्याला माहीत आहे इंटेन्सिटी, ॲक्च्युली इंटेन्सिटी दिलेलीच आहे ना इथं. म्हणजे आपल्याला ॲम्प्लिट्यूडचं रिलेशन शोधायचं आहे. प्रश्न बघा, एखाद्या वेळेस प्रश्न लक्षात येत नसेल तर तो परत वाचणं गरजेचं राहतं, सोयीचं राहतं. इन यंग्स एक्सपेरिमेंट द रेशो बिटवीन द इंटेन्सिटी ऑफ ब्राईट अँड डार्क फ्रिंजेस इज 9:1. दिस मीन्स. आता याचं उत्तर ऑप्शन डी येणार आहे. कसं ते पुढच्या स्क्रीनवर आपण गेल्यावर बघूया. द ॲम्प्लिट्यूड रेशो इज 2:1. कसं ते बघू. एकशे 6 प्रश्न क्रमांक होता पहा. तुम्हाला दिलेला आहे रेशो आय मॅक्स अपॉन आय मिनिमम, तो 9:1 आहे. 9:1 पण ह्याचंच ॲम्प्लिट्यूडच्या भाषेत फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. A1 + A2 याचा स्क्वेअर अपॉन A1 - A2 याचा स्क्वेअर. आता या बॉक्सवरती फोकस करा.
स्क्वेअर रूट काढलं की पुढची स्टेप येते A1 + A2 अपॉन A1 - A2 इज इक्वल टू 3:1 आणि हे सिम्प्लिफाय केल्यावर उत्तर येत आहे A1 अपॉन A2 इज इक्वल टू 2/1. पण आता प्रश्न पडतो हा सिम्प्लिफाय कसं करायचं. आपल्याला नेहमी लक्षात ठेवा MCQ सॉल्व करताना मॅथमॅटिक्सचा यूज करायचा आहे. मॅथमॅटिक्स इज अ टूल टू स्टडी द फिजिक्स असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कशा प्रकारे बघा, आपल्याला काय माहिती आहे A1 + A2 अपॉन A1 - A2 इज इक्वल टू 3:1. इथं तुम्ही अल्जेब्रामध्ये रेशो अभ्यासताना कॉम्पोनेंटो डिव्हायडंडो रूल वापरला आहे पहा. मराठीत आपण त्याला योग वियोग क्रिया करून असं म्हणतो. आणि ती योग वियोग क्रिया केल्यानंतर कॉम्पोनेंटो डिव्हायडंडो रूल वापरल्यानंतर याचं सिम्प्लिफिकेशन केल्यावर उत्तर येतं आहे A1 अपॉन A2 इज इक्वल टू 2:1. आता कॉम्पोनेंटो डिव्हायडंडो रूल काय सांगतो, न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर डिव्हायडेड बाय न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर. बरोबर. काय रूल आहे, न्यूमरेटर म्हणजे अंशस्थान अधिक डिनॉमिनेटर म्हणजे छेदस्थान भागिले न्यूमरेटर म्हणजे अंशस्थान वजा डिनॉमिनेटर म्हणजे छेदस्थान. इथं आहे न्यूमरेटरला A1 + A2 अधिक डिनॉमिनेटरला आहे A1 - A2 भागिले न्यूमरेटर A1 + A2 वजा डिनॉमिनेटर, वजा करताना चिन्ह बदलायचे आहेत म्हणून -A1 मायनस प्लस होईल प्लस A2 आणि इज इक्वल टू 3 + 1 अपॉन 3 - 1 येईल. इथे काळजीपूर्वक पाहिलं तर A2 कॅन्सल होतो, A1 कॅन्सल होतो. उत्तर येतं 2A1 भागिले 2A2. परत 2 कॅन्सल होतो म्हणजे लेफ्ट साईडला राहिलं A1 अपॉन A2. राईट साईडला आहे 3 + 1 म्हणजे 4 अपॉन 3 - 1 म्हणजे 2, 4/2 म्हणजेच 2:1 आणि मग उत्तर आहे 2:1. स्टुडंट, आता आपल्याला हे रिअलाईज झालेलं पाहिजे की आपण एखाद्या चॅप्टरचा जो गोषवारा सिनॉप्सिस अभ्यासतो तो परत परत तुम्ही रिवाईज करणं गरजेचं आहे. मी प्रत्येक तासाच्या शेवटी हे तुम्हाला आठवण करत देत आलेलं आहे की एखादा चॅप्टर आहे त्याची संकल्पना, त्यातले जे कन्सेप्ट्स आहेत, मुद्दे ते व्यवस्थित समजले असले पाहिजेत. त्याचा जो काही गोषवारा आहे थोडक्यात त्याची माहिती आहे ती व्यवस्थित लक्षात ठेवली पाहिजे. ती मेहनत फार महत्त्वाची आहे. तरच आपल्याला MCQ सॉल्व करता येतात. MCQ सॉल्व करताना परत आपल्यापुढं आणखी एक वेगळं टार्गेट असतं, कमी वेळेत उत्तरापर्यंत पोहोचणं. आणि त्या टेक्निक्स डेव्हलप होण्यासाठी प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. आपण इथं नमुना दाखल काही प्रॉब्लेम्स तसे घेत आहोत. याच्या आधारे तुमची नक्की प्रॅक्टिस होईल. हे जे आपण व्हिडिओ तयार करतो आहोत ते 1दा 2दा 3दा पहा, रिपीट करा. पहिल्यांदा पाहिल्यानंतर जेवढं समजलं त्यापेक्षा जास्त दुसऱ्यांदा पाहताना समजेल, त्यापेक्षा आणखी जास्त तिसऱ्यांदा पाहताना समजेल. पण त्यासाठी ही तुमची मेहनत, हार्डवर्क फार महत्त्वाचं आहे.